भारतीय राजकारणात नुकतीच एक ऐतिहासिक खरं तर क्रांतिकारी सुधारणा मंजूर झालीय. पण गंमत अशी आहे की ही क्रांती प्रत्यक्षात यायला 2029 साल उजाडेल किंवा कदाचित त्याहूनही जास्त वेळ लागेल. आता प्रश्न हा आहे की असं का? इतकी महत्वाची गोष्ट इतकी का लांबवली जातेय? चला, आज आपण हेच कोडं सोप्या भाषेत उलगडून पाहूया. 33%. हो, बरोबर ऐकलंय. हा आकडा खूप महत्वाचा आहे, कारण आता लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये तब्बल 1/3 जागा, म्हणजे 33% जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. विचार करा, हा किती मोठा निर्णय आहे. हा असा निर्णय आहे जो आपल्या देशाच्या राजकारणाची सगळी समीकरणच बदलून टाकू शकतो. पण मग प्रश्न उरतोच की इतका महत्वाचा कायदा लगेच का लागू होत नाहीये? काय अडचण आहे नेमकी? ह्याच्या अंमलबजावणीच्या आड येतंय तरी काय? ह्याचं उत्तर एकाच शब्दात आहे, पण त्या एकाच शब्दामागे राजकारणाचं एक मोठं चक्रव्यूह आहे. तर झालंय असं की या कायद्याची अंमलबजावणी थेट होत नाहीये. ती दोन मोठ्या महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून ठेवण्यात आली आहे, आणि जोपर्यंत ह्या दोन अटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत महिला आरक्षणाचा कायदा प्रत्यक्षात येऊच शकत नाही. आता या दोन अटी आहेत तरी कोणत्या? पहिली अट आहे की देशभरात एक नवीन जनगणना व्हायला पाहिजे, आणि दुसरी अट, त्या जनगणनेतून जी आकडेवारी समोर येईल त्याच्या आधारावर मतदारसंघांच्या सीमा पुन्हा एकदा नव्याने ठरवाव्या लागतील. याच दुसऱ्या प्रक्रियेला डिलिमिटेशन किंवा मतदारसंघ पुनर्रचना असं म्हणतात. आणि खरा राजकीय पेच इथेच आहे. तर मग हे डिलिमिटेशन किंवा मतदारसंघ पुनर्रचना हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? आणि या एका गोष्टीमुळे एवढा मोठा राजकीय वाद का निर्माण होतोय? चला, हेच जरा सोपं करून समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर डिलिमिटेशन म्हणजे काय, तर लोकसंख्येचे जे नवीन आकडे येतील त्यानुसार आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघांच्या सीमा पुन्हा ठरवणं. समजा एका मोठ्या कुटुंबासाठी पिझ्झा कापायचा आहे. जिथे जास्त लोक आहेत त्यांना साहजिकच मोठा स्लाइस मिळावा, बरोबर? तसंच काहीसं आहे हे. म्हणजे ज्या भागाची लोकसंख्या वाढली तिथल्या राजकीय प्रतिनिधित्वावर, म्हणजे जागांवर, याचा थेट परिणाम होतो. म्हणजे यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की महिला आरक्षण हे या सगळ्या प्रक्रियेतलं शेवटचं पाऊल आहे. आधी होणारी जनगणना, त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना, आणि हे सगळं झाल्यावर मग कुठे नंबर लागेल महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीचा. खरंच हा प्रवास खूप लांबचा दिसतोय. आणि यातली सगळ्यात धक्कादायक किंवा आश्चर्याची गोष्ट माहितीये का? ही जी मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया आहे ना, ती आपल्या देशात जवळपास 50 वर्षांपासून, म्हणजे विचार करा, 1970च्या दशकापासून पूर्णपणे थांबलेली आहे. हो, आणि म्हणूनच इतक्या वर्षांनी हा विषय पुन्हा एकदा बाहेर काढणं इतकं स्फोटक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलं आहे. पण थांबा, एक मिनिट. फक्त मतदारसंघांच्या सीमाच तर बदलायच्या आहेत नाही का? त्यात एवढा मोठा वाद होण्यासारखं काय आहे? तर गोष्ट इतकी सोपी नाही. कारण हा वाद फक्त नकाशावरच्या काही रेषांचा नाही. हा वाद आहे देशातल्या सत्तेच्या संतुलनाचा. आणि या वादाच्या मुळाशी आहे उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा एक मोठा प्रादेशिक संघर्ष. आता हे गणित जरा नीट समजून घेऊया. झालंय असं की गेल्या काही दशकांमध्ये उत्तर भारतातल्या राज्यांची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढली. याच्या अगदी उलट दक्षिण भारतातल्या राज्यांनी कुटुंब नियोजनासारखे कार्यक्रम यशस्वीपणे राबवून आपली लोकसंख्या नियंत्रणात ठेवली. आता विचार करा, जर नवीन जनगणनेनुसार जागा वाटल्या गेल्या तर काय होईल? साहजिकच जिथे लोकसंख्या जास्त त्या उत्तरेकडील राज्यांना जास्त जागा मिळतील. आणि इथेच दक्षिणेकडच्या राज्यांना भीती वाटतेय की आपलं राष्ट्रीय राजकारणातलं महत्त्व आणि वजन दोन्ही कमी होईल. आणि हीच ती खरी चिंता आहे. सत्तेचा हा काटा जर असा उत्तरेकडे झुकला तर देशाच्या राजकारणात प्रादेशिक तणाव खूप वाढू शकतो. दक्षिणेतल्या राज्यांना असं वाटू शकतं की त्यांचा आवाज दाबला जातोय, आणि दुसरीकडे उत्तर भारतातल्या काही राज्यांचा प्रभाव अतोनात वाढेल. त्यामुळे हे आता स्पष्ट झालं असेल की हा फक्त मतदारसंघाचा नकाशा बदलण्याचा खेळ नाहीये. हा मुद्दा आहे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सत्तेचं केंद्र कुठे असणार हे ठरवण्याचा. आपल्या देशाची संपूर्ण संघराजकीय रचनाच इथे पणाला लागलीय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. हा उत्तर दक्षिण वाद तर आहेच, पण त्यात आता आणखी काही नवीन मागण्या आणि चिंतांची भर पडलीय. आणि त्यामुळे हे प्रकरण आणखीनच जास्त गुंतागुंतीचं बनलंय. आता बघा, काही नवीन राजकीय मागण्या जोर धरू लागल्या आहेत.
पहिली मागणी आहे की पुढची जी जनगणना होईल त्यात जातीनिहाय आकडेवारी सुद्धा गोळा केली जावी. आणि दुसरी मागणी आहे की महिलांना जे 33% आरक्षण दिलं जाणार आहे त्यातल्या त्यात ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय महिलांसाठी एक वेगळा सब कोटा किंवा पोट आरक्षण असावं. आता या मागण्यामुळे आरक्षणाचं गणित आणखीच क्लिष्ट होऊन बसलंय. या राजकीय मागण्यांव्यतिरिक्त काही व्यावहारिक अडचणीसुद्धा आहेत. उदाहरणार्थ, समजा 2011ची जुनी जनगणना वापरली तर गेल्या 10-12 वर्षात जे प्रचंड शहरीकरण झालंय, लोकांचं स्थलांतर झालंय, त्याचं काय? ते आकडेवारीत कसं दिसणार? आणखी एक मुद्दा म्हणजे जर राखीव मतदारसंघ प्रत्येक निवडणुकीला बदलत राहिले तर निवडून आलेला प्रतिनिधी आणि मतदार यांच्यात ते जे एक जबाबदारीचं नातं असतं ते तयार कसं होणार? हाही एक मोठा प्रश्न आहे. पण या सगळ्या राजकीय आणि व्यावहारिक अडचणी काही क्षणांसाठी बाजूला ठेवूया. कारण एक गोष्ट तर आपल्याला मान्यच करावी लागेल की महिला आरक्षण ही आपल्या लोकशाहीसाठी एक अत्यंत गरजेची आणि कित्येक वर्षांपासून रखडलेली एक ऐतिहासिक सुधारणा आहे. कारण शेवटी याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. राजकारणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि देशाची धोरणं ठरवताना महिलांच्या समस्यांना आणि त्यांच्या दृष्टिकोनाला प्राधान्य मिळालं पाहिजे. तर एकंदरीत मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा भारताच्या राजकीय नकाशात जो काही बदल घडेल तो कदाचित गेल्या अनेक दशकांमधला सर्वात मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा बदल ठरेल. आणि हेच सगळं आपल्याला एका मोठ्या कळीच्या प्रश्नावर आणून ठेवतं. बघा, एकीकडे महिलांना त्यांचा न्याय हक्क देणं हे अत्यंत गरजेचं आहे, तर दुसरीकडे राज्यांमधला सत्तेचा समतोल सांभाळण्याचं एक मोठं आव्हान आहे. मग आपलं राष्ट्र लैंगिक न्याय आणि प्रादेशिक समतोल या दोन्हींमध्ये एक योग्य ताळमेळ कसा साधणार? हाच विचार करण्यासारखा सर्वात मोठा प्रश्न आहे.